हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 44. सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन पाहून घ्या सेशनचं इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर बघा आपल्याला यामध्ये नॉलेज चेक दिलेला आहे. तर यामध्ये बघा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 नॉलेज चेक यामध्ये दिलेला आहे. तर 6ही नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे. तर 6 पैकी आपल्याला पहिले नॉलेज चेक बघा कॉन्फिगर MS आउटलुक या ॲरोवर इथं क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला पहिले नॉलेज चेक आहे का तर ते चेक करायचं आहे. जे आपल्याला ब्लू कलरमध्ये दिलेले आहे तेच नॉलेज चेक सोडवायचे आहे. जे ब्लॅक कलरमध्ये दिलेले आहे नॉलेज चेक ते आपल्याला सोडवण्याची गरज नाही, त्याला मार्कसुद्धा दिलेले नाही. आता हे सर्व ग्रीन आहे कारण मी सर्व सोडवलेलं आहे, त्यामुळे सर्व ग्रीन आपल्याला शो होत आहे. तर यामध्ये बघा आय एम कॉन्फिगर MS आउटलुकच्या ॲरोवर इथं क्लिक करा आणि याच्यामध्ये पाहून घ्यायचं आहे नॉलेज चेक वगैरे दिलेला आहे का. तर पाहू शकता या ठिकाणी नॉलेज चेक नाही, त्याच्या खाली जे दिलेलं आहे टेस्ट युअर नॉलेज हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. याच्यावर स्टार्ट बटनावर क्लिक करा. तर यामध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेकमध्ये. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप्स दॅट यू नीड परफॉर्म बिफोर यू स्टार्ट युजिंग आउटलुक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा कॉन्फिगर आउटलुक आहे. If you want to use the Outlook mobile app, you will need to digest the setup Outlook mobile on my phone. 2 ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर इनेबल आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. इफ यू आर सेटिंग अप युअर आउटलुक अकाउंट युजिंग द जीमेल अकाउंट यू विल फर्स्ट नीड टू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इनेबल POP फॉर ऑल मेल्स आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग आउटलुक इंटरफेसेस विल यू फर्स्ट सी वेन यू सेट अप युअर आउटलुक अकाउंट फॉर द फर्स्ट टाइम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन पहिला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PIM म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यावर क्लिक करून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये. तर पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स शोल यू फॉलो टू इन्सर्ट अँड ऑलरेडी डिझाईन सिग्नेचर इन युअर ईमेल मेसेजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा क्लिक सिग्नेचर माय सिग्नेचर आहे. हाऊ विल यू इन्सर्ट अ पिक्चर इन युअर ईमेल सिग्नेचर विल सेटिंग इट अप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा क्लिक ऑन द पिक्चर आयकॉन आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा. तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर तिसरं नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन रिप्रेझेंट द पीपल मॉड्यूल ऑफ फीचर इन आउटलुक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. आयडेंटिफाय द शॉर्टकट की यूज टू क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट फ्रॉम द पीपल मॉड्यूल ऑन इन आउटलुक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. Ctrl+N. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. अ नंबर कॉन्टॅक्ट कंबाईन ॲज अ ग्रुप. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. व्हॉट हॅपन व्हेन यू सेंड अन ईमेल टू अ कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इच मेंबर रिसीव द ईमेल आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. वेन यू आर क्रिएटिंग अ कॉन्टॅक्ट लिस्ट और कॉन्टॅक्ट ग्रुप व्हॉट इज द लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप यू नीड टू परफॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे क्लिक ऑन सेव्ह अँड क्लोज. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला तिसऱ्या नॉलेज चेकसाठी या ठिकाणी तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे. चौथं नॉलेज चेक आहे. तर चौथ्या नॉलेज चेकसाठी बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, युअर फ्रेंड वांट टू नो हाऊ ही कॅन सेव्ह अन ईमेल इन आउटलुक
अकॉर्डिंग टू युअर नॉलेज व्हॉट कॅन ही डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सेव्ह इट ॲज अ ड्रॉफ्ट आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हेअर विल यू बी एबल टू सी अ सेंट ईमेल इन युअर आउटलुक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इन द सेंट आयटम आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हिच ऑफ द फॉलोइंग आयकॉन रिप्रेझेंट द अटॅच फीचर फ्रॉम द न्यू मेसेज विंडोज म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट डज द CC फील्ड इन अन ईमेल मेसेज स्टँड फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर कार्बन कॉपी आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI गुगल AI स्टुडिओ या एरोवर इथं क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं 5वं नॉलेज चेक आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5मध्ये आपल्याला 2च प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, गुगल AI स्टुडिओ इनेबल डेव्हलपर्स टू क्रिएट AI टूल्स विदाऊट प्रायर कोडिंग नॉलेज थॉट म्हणत आहे. तर याचं उत्तर नो कोड इंटरफेस आहे. गुगल AI स्टुडिओ इंटिग्रेट विथ डॅशडॅश टू प्रोव्हाइड AI जनरेटेड चॅटबॉट सोल्युशन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर जेमिनी API आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 5वं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 6वं नॉलेज चेकसाठी बघा काय करायचं आहे. 6व्या नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI नोटबुक या एरोवर इथं क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला शेवटचं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, विच फीचर ऑफ नोटबुक LM इज रिप्रेझेंटेड हेअर म्हणत आहे. तर याचं उत्तर AI जनरेटेड समराईज आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ॲडव्हान्स AI फीचर डज नोटबुक्स LM यूज टू अॅनालाइज अपलोड PDF अँड डॉक्युमेंट्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन OCR आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथे आपल्या स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. तर यामध्ये 2च सिम्युलेशन प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा पहिला प्रश्न, आउटलुक अलाउ यू टू मेक बॅकग्राऊंड ऑफ युअर ईमेल अट्रॅक्टिव्ह सो ॲट ब्लू काम थीम ॲज युअर ईमेल बॅकग्राऊंड इन युअर मायक्रोसॉफ्ट आउटलुक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा. त्यानंतर ऑप्शन्सवर जायचं आहे. ऑप्शन्सवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी मेलवर क्लिक करा. मेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कशामध्ये जायचं आहे बघा, स्टेशनरी अँड फॉन्ट्सवर जा. याच्यामध्ये गेल्यानंतर इथे थीमवर जायचं आहे. थीमवर गेल्यानंतर याच्यामधून आपल्याला काम नावाची थीम याच्यातून घ्यायची आहे. कोणती सांगितलेली आहे बघा, ब्लू काम म्हणत आहे. तर यातून ब्लू काम नावाची थीम घ्या आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर एवढ्या स्टेप्स फॉलो करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न स्टार्ट करा. यू कॅन ॲड अ पर्सनलाइज सिग्नेचर टू ऑल आउटगोईंग ईमेल. इन द सिग्नेचर यू कॅन इन्क्लूड टेक्स्ट, इमेजेस, लोगो etc. फॉर अ न्यू ईमेल इन्सर्ट युअर कंपनी आउटलुक लोगो इन टू युअर आउटलुक सिग्नेचर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा कशा प्रकारे सोडवायचं आहे. तर यासाठी फाईल टॅबवर जा. ऑप्शन्सवर जायचं आहे. त्यानंतर मेलवर क्लिक करा. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सिग्नेचर अँड फॉन्टवर क्लिक करायचं आहे. या सिग्नेचरवर क्लिक करा. सिग्नेचरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या फोटोच्या आयकॉनवर क्लिक करा. लोगो घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही स्टेप्स पूर्ण करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर पाहू शकता आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंग सोडवायचा आहे. तर सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 3 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न,
Outlook.com is a personal information manager web app from Microsoft consisting of webmail, calendaring, contact and task services म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ट्रू आहे. टेक अ लुक ॲट द इमेज, व्हॉट डज धिस बटन हेल्प यू विथ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2, इट इज अ क्विक ॲक्सेस टूलबार अँड इट हेल्प विथ ॲक्सेसिंग टूल क्विकली. त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर कोर्स डिटेल्सवर क्लिक करून आपण आपला कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आणि त्याला आपल्याला याच्यातनी 5 मिनिटं दिलेले आहेत. तर सर्व प्रश्न आपल्याला पटकन सोडवायचे आहे. इन अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड डाटाबेस फॉर अ स्टुडंट क्लास विच 2 ऑफ द फॉलोइंग ओल बी कन्सिडर मेथड म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर 1 आणि 4 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ बिझनेस अनालिस्ट want to compare sales data across 3 dimension, product type, city and time period. Which 2 statements are true about using a multi-dimensional database for this analysis म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. Which 2 of the following scenarios represent real time processing म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ टीचर इज डिझायनिंग अ मार्कशीट टेबल विच 2 फील्ड will be the worst choices for a key field because they are likely to contain duplicate values म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. An HR manager in a large company want to ensure that only senior manager can view employees salary details. Which DBMS system is responsible for enforcing this security restriction म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डाटा ॲडमिनिस्ट्रेटर सब सिस्टीम्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. अँड अ युनिव्हर्सिटी ऑफर मेनी कोर्सेस अँड अ स्टुडंट कॅन enroll in multiple subjects at the same time. Each subject has many students. Which database structure is best suited फॉर हिज मेनी टू मेनी रिलेशनशिप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, नेटवर्क डाटाबेस आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अँड ऑनलाईन शॉपिंग ॲप नीड्स टू अपडेट द प्राइस ऑफ अ स्पेसिफिक स्मार्टफोन अक्रॉस इट्स इंटायर प्लॅटफॉर्म. विच DBMS सबसिस्टीम विल द डेव्हलपर यूज टू परफॉर्म हिज अपडेट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे, डाटा मॅन्युप्युलेशन सबसिस्टीम्स. 7 नेक्स्टवर क्लिक करा. A local grocery store owner currently uses a notebook to track credit for customers. If he switches to a computer database, what would be the most significant advantage for his businesses म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ बँक प्रोसेसेस thousands of ATM withdrawal requests every second. Which processing method is absolutely necessary to ensure that the अकाउंट बॅलन्स अपडेट इमिडिएटली म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रिअल टाईम प्रोसेसिंग आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ स्कूल ऑफिसेस इज क्रिएटिंग अ टेबल टू स्टोर स्टुडंट डिटेल्स टू इन्शुअर दॅट इज स्टुडंट रेकॉर्ड इज युनिक अँड इझिली रिसर्चेबल. विच फील्ड शोल दे सिलेक्ट ॲज द प्रायमरी की म्हणत आहे. तर याचं उत्तर आधार नंबर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर पाहू शकता आपला कोर्स आजच्या डेटमध्ये इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 44 सोडवायचं आहे.